नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. नीटचा पेपर कोणी फोडला? नीटचा पेपर फोडला सिस्टीममधल्या प्राध्यापकांनी. कोणासाठी फोडला? पूर्ण देशामध्ये आपल्या राज्याप्रमाणे किंवा लातूरप्रमाणे जे कोचिंग क्लासेसचे माफिया आहेत त्यांच्यासाठी फोडला. या प्राध्यापकांना, या सिस्टीममधल्या प्राध्यापकांना आजतागायत पैसे कोण देत होतं? कोचिंग क्लासवाले. हा सारा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा कोचिंग क्लासेस किंवा तथाकथित ते सगळे हरामखोर बदमाश प्राध्यापक त्यांच्या विरुद्ध कडक ॲक्शन कोणी घेतली? केंद्र सरकारनं. त्यानंतर नीटची फेरपरीक्षा गरीब, हुशार, सामान्य किंवा महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कोणी घेतली? केंद्र सरकारनं. आता हे जे सगळे तथाकथित बदमाश तिथे जमा झाले आहेत, जे शासनाच्या कॅमेराखाली आहेत. तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सिक्रेट मी सांगतो की त्या जंतर मंतरवर जमा झालेले फार तर नीट परीक्षेशी संबंधित विद्यार्थी किंवा त्यांचे पालक 10% वर नाहीत. 90% हे जे नेहमीचे कोल्हेकुई करणारे देशातले, परदेशातले, राज्यातले हरामखोर विरोधक आहेत. शबाना आझमी असेल, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्या पद्धतीचे देश पातळीवरचे ते तिथे जमा झाले आहेत. त्यांचा नीट परीक्षेशी संबंध काय? दूरपर्यंत नाही. आणि केंद्र सरकार शांत बसलं आहे का? नाही. बादरायण संबंध लावून तुम्ही राजीनामा कोणाचा मागता आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा. बदनाम कोणाला करता आहे? ज्या शासनानं, ज्या केंद्र सरकारनं ॲक्शन घेतली त्यांच्या विरोधात. आता माझा मागला व्हिडिओ आठवा. मी तुम्हाला देवेंद्रच्या भूमिकेचं कौतुक का करतो तेही तुम्हाला त्यावरून लक्षात येईल. मित्रांनो, जेव्हा आपल्या या राज्यामध्ये सतत 15-20 दिवस, महिनाभर एक वादळ उठलं होतं. या 2-4 दिवसापूर्वी ते थोडंसं शमलं आहे. वादळ काय? तर शरद पवार हे राज्याच्या महायुतीमध्ये किंवा केंद्र सरकारच्या NDAमध्ये सामील होत आहेत. आणि मग त्यावरून विविध संबंध, अगदी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद इत्यादी इत्यादी. माझा व्हिडिओ बघा. माझ्या एका व्हिडिओत मी सांगितलं आहे की हे सारं खोटं आणि चुकीचं आहे. शरद पवारांना आणि फडणवीसांचा हट्ट आणि हक्क हा मोदींसाठी पोटच्या मुलांसारखा असतो. त्यामुळे अगदी पहिल्या दिवशी पुन्हा एकदा जेव्हा मोदींना असं वाटलं की शरद पवारांना NDAमध्ये सामील करून घ्यावं का, किंवा राज्यातली राष्ट्रवादी जी दुभंगली आहे ती पुन्हा एकत्र करावी का, त्याच वेळी फडणवीसांनी सांगितलं की या मुद्द्यावर वेळ घालवू नका, व्यर्थ आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा राजकारणातली सिल्क स्मिता झाली आहे. तुम्ही डर्टी सिनेमा बघितला ना, डर्टी पिक्चर? बस त्या डर्टी पिक्चरमधली जी मेन हिरोईन आहे किंवा ती जी सिल्क स्मिता होती, ती अवस्था या दोघांवर आली आहे. फार घाणेरड्या शब्दात सांगत नाही, पण एकेकाळी राजकारणाचं वैभव, सत्तेचं वैभव भोगलेले हे दोघे त्या सिल्क स्मितासारखं आता वाटेल ते करत आहेत. त्या सिल्क स्मिताची शेवटी जशी वेश्या होते किंवा ती ब्ल्यू फिल्म्स काढायला तयार होते, ती तेवढी पातळी
या दोघांची घसरली आहे हीच नेमकी वस्तुस्थिती आहे. ते वाटेल ते करायला तयार असतात. आपलं अस्तित्व टिकावं, आपल्या पक्षाचे खासदार आमदार पळून जाऊ नयेत म्हणून मी तुम्हाला घसा कोकळून सांगतोय की शरद पवारांनी सोडलेली ती पुडी आहे. कारण त्यांना 100% ठाऊक आहे की आपल्या खासदारांचं आमदारांचं चित्त विचलित झालं आहे, ठिकाणावर नाही. आणि त्यांचं चित्त दुसरीकडे भरकटावं किंवा अरे आपण तर सारे जातोच आहे, सत्तेमध्ये सामील होतो आहे, मग बाहेर पडायची घाई कशाला, केवळ या एका थोडक्यात काय तर इच्छेपोटी आमदारांनी किंवा खासदारांनी भरकटून जाऊन बाहेर पडू नये, आपल्याला धोका देऊ नये म्हणून या सिल्क स्मिताच्या भूमिकेत शिरलेल्या शरद पवारांनी सोडलेली ही पुडी. अगदी पहिलेच दिवशी फडणवीसांचा जसाच्या तसा निरोप माझ्या कानावर आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की काहीही झालं तरी शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना, कारण ती पण एक पुडी फोडल्या गेली होती की उद्धव ठाकरेंना त्या शिवसेनेमध्ये सामील केलं जात आहे, म्हणजे थोडक्यात दुभंगलेली शिवसेना आणि दुभंगलेली राष्ट्रवादी एकत्र केल्या जात आहे. केवळ शरद पवारांनी सोडलेल्या या पुडीमुळे किंवा पवार आणि ठाकरे यांनी केलेल्या या वातावरण निर्मितीमुळे काही काळ दस्तूरखुद्द सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ झाले होते. कारण त्यांना हा विचार दूरपर्यंत मान्य नाही. सुनेत्रा पवारांना आपलं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडायचं नाही, त्यासाठी त्या प्रफुल्ल पटेल नावाचं पिल्लू शरद पवारांनी सोडलं. वास्तविक आता त्या प्रफुल्ल पटेलांची भूमिका किती घातक असू शकते, ठरू शकते, हे आता त्या सुनेत्रा पवारांच्या जर लक्षात आलं असेल तर त्यांनी या प्रफुल्ल पटेलांची जागा आपल्या पायाशी ठेवावी. प्रफुल्ल पटेल हा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारा नेता आहे आणि तो शरद पवारांचं मीठ खाल्लेला शरद पवारांचा फंटर आहे. प्रफुल्ल पटेल आपले तारणहार आहेत, हा विचार पवार आणि कुटुंबीय किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं दूरपर्यंत करू नये. त्याच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या बोलण्याला, त्याच्या स्टाईलला, त्याच्या त्या रिच स्टाईलला दूरपर्यंत भुलण्याची गरज नाही, अन्यथा पाय खड्ड्यात पडेल, हीच वस्तुस्थिती आहे. शरद पवारांना त्यांच्या साऱ्या आमदारांनी आणि खासदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितलं की आम्हाला आमचा मतदारसंघ टिकवायचा आहे, आम्हाला पुढे पण निवडणुका लढवायच्या आहेत, जिंकून यायचं आहे. त्यामुळे अस्तित्व संपलेल्या आपल्या या पक्षाला नवा मार्ग, नवी वाट शोधण्याची गरज आहे, अन्यथा नाईलाजानं आम्हाला महायुतीमध्ये सामील होण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि तिथे पवारांची फाटली. तिथून त्यांनी पुन्हा एकदा धडपड सुरू केली. त्या धडपडीसाठी त्यांनी थेट मोदी आणि शहा यांना साथ घातली. परंतु मोदी शहा यांनी पवारांचं सांगणं, त्यांचं म्हणणं जसंच्या तसं फडणवीसांच्या कानावर टाकलं. फडणवीसांनी पवार जिथे जातील तो विधवा होतो ही भूमिका अगदी पुराव्यांसहित समजावून सांगितली आणि तिथेच हा विषय संपला. आता मित्रांनो, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार बाहेर पडायला तयार आहेत. आता काही त्याच्या थोड्याफार अटी आहेत. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस दे आर व्हेरी फ्रेंडली. त्या दोघांमध्ये खूप जवळची मैत्री आहे.
जयंत पाटील हे फडणवीसांकडे भेटायला गेले आणि मी, माझे खासदार, माझे आमदार नेमकं राष्ट्रवादीत जायचं की शिंदे गटात सामील व्हायचं की तुमच्या भारतीय जनता पक्षाकडे यायचं की महायुतीमध्ये वेगळा गट त्या दोघांच्या पद्धतीनं उभा करायचा, हे त्यांनी सविस्तर चर्चा केली. आणि मग त्यांच्या काही मागण्या होत्या. त्यातली एक मागणी होती सर्वाधिक महत्त्वाची, की मला पुन्हा एकदा या राज्याचं अर्थमंत्रीपद हवं आहे, मला अर्थमंत्री व्हायचं आहे. फडणवीस म्हणाले की माझ्याकडे सध्या अर्थ खातं आहे आणि तसंही मला फार वेळ या खात्यासाठी दिल्या जात नाही, जरीही तो माझा आवडीचा विषय असला तरीही. तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही या राज्याचे अर्थमंत्रीपद बघितलं आहे, उपभोगलं आहे, त्यामुळे माझी कुठेही अडचण नाही. परंतु मला यामध्ये प्रामुख्यानं विचार करावा लागेल तो अर्थातच एकनाथ शिंदे यांचा. कारण तुम्ही अर्थ खात्याचे मंत्री होत आहेत म्हटल्यानंतर सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार विरोधात जातील, विरोधी भूमिका घेतील, विरोध करतील असं घडणार नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना विचारात घेऊनच मला हा निर्णय घ्यावा लागेल. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांची नाराजी पत्करून मला निदान या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा नाही. आणि त्यातून जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची प्रदीर्घ चर्चा आणि भेट झाली. त्या भेटीदरम्यान जयंत पाटलांचे काही ड्रॉबॅक्स आहेत. एक मंत्री, अर्थ खात्याचं मंत्री या नात्यानं, म्हणजे त्यांना त्यांच्या पोळीवर तूप हवं असतं, पण दुसऱ्याला काही देताना त्यांचा हात तो एखादा बेवडा असतो ना, अट्टल दारुड्या, त्याचा हात कसा थरथर कापतो तसा तो कापतो. आणि नेमकं त्यावरच एकनाथ शिंदेंची अनुभवातून त्यांच्यावर नाराजी होती. पण यापुढे माझ्या हातून त्या पद्धतीचं वर्तन घडणार नाही अशी त्यांनी ग्वाही एकनाथ शिंदेंना दिली. वातावरण निवळलं आणि त्यातून आता पुढल्या काही दिवसांमध्ये 100% पवारांचे आमदार खासदार हे महायुतीमध्ये सामील होणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दूर दूरपर्यंत महायुतीमध्ये दिल्लीत किंवा राज्यामध्ये स्थान मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.